नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे वांगा फ्राय. तर इथे मी वांगा असा कट करून घेतलेला आहे असं गोल गोल, आणि हे एवढे सगळे मसाले मी ॲड केलेले आहे. सोबत मी लसूण घेतलेला आहे. जसं आपण वांगा म्हणजे तुकड्या तळतो तसेच आपण वांगा तळणार आहोत. तर इथे ना 1-2 चमचे मी कोकमाचं आगळ ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर हा आगळ मी घरच्या घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता आहे ना मी सगळं हे मसाले असे मिक्स करते. असे सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत. आणि ही रेसिपी अप्रतिम लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तुम्हालाही आवडेल. मी स्वतःही जेव्हा बनवली ना, तेव्हा मला असं वाटलं की नॉनव्हेज आपण खातो, तर नॉनव्हेजपेक्षा पण काहीतरी वेगळं आणि तसंच लागणारं पण आहे, बनवू शकतं किंवा होतं. तशी रेसिपी टेस्टला सुद्धा होते. तर तसाच हा प्रकार आहे. तर हे मसाले तर घेतले. आता ह्याचं कसं पीठ झालं ना, पण आपल्याला असं सुका पीठ लावायचं नाही आहे वांग्यांना, म्हणून थोडंसं ना मी पाणी घेणार आहे. पण आधी सगळा मसाला मी मिक्स करते. हे बघा. आणि ॲक्च्युली मी कॅमेरा माझ्या हातात घेतलेला आहे, मोबाईल, त्याच्यामुळे मला तितकंसं असं जमत नाही आहे. थोडा पॉज घ्यायला लागतो आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडी हलते आहे. तर आता ना मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. हे बघा, मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून थोडंसं असं मिक्स करणार आहे. आपल्याला जर थोडंसं पाणी अजून लागला तरीही चालेल, कारण वांग्याला जेव्हा आपण तुकड्या असतात ना, तुकड्यांना इतका जरी मसाला लावलाच ना तरी पण तो मसाला लागतो. पण वांग्यांमध्ये तसं होत नाही, बरोबर. मग थोडासा पाणी तर लागणारच आहे आपल्याला, म्हणून मी याच्यात थोडासा पाणी तर मी टाकणार आहे. पण सध्या वांग्यांना लावून घेते आणि मग हे बघा, हे असं लावून घेते मी. हे असं लावून घेतल्यानंतर एक घेतला आहे बघा. तर थोडंसं वाटलं मला पाण्याचा प्रमाण असायला पाहिजे जास्त, म्हणजे लावला की जास्त चोलायला लागणार नाही, म्हणून मग थोडा पाणी घेतला आणि एक असं मसाला लावून एकावर एक मी असं वांगा ठेवते, म्हणजे ते मॅरिनेट पण होतील. आणि आता हा मस्त सँडविचचा आकार आता झालेला आहे. हे बघा, हे असं झालेलं आहे. सगळ्याला असं लावून घ्यायचं. थोडा वेळ असं ठेवला ना की ते वांगे आपोआप नरम होतात आणि नंतर मग आपण जेव्हा ह्याच्यामध्ये कोटिंग करू तेव्हा ते मग अजून भारी लागतं. बघा, हे असं दोन्ही साईडून लावून घेतलं मी. तर आपल्या नॉनव्हेजच्या जशा गोष्टी असतात तशा व्हेजमध्ये पण खूप व्हरायटी आहेत. नॉनव्हेजमध्ये फक्त आपल्याला काय मिळतं तर चिकन, मटण आणि मासे. त्याच्यामध्ये पण त्याची टेस्ट नाही सांगू शकत आपण, कारण ती टेस्टच भारी असते. पण नॉनव्हेजमध्ये पण आहेत प्रकार, खूप व्हरायटीज आहेत. आपण काय काय करू शकतो, फक्त आपण बनवायला जात नाही किंवा आपल्याला माहिती नसतात तेवढ्या गोष्टी.
हे बघा, हे झालं आहे माझं. आता एक लास्ट राहिलेलं आहे, ते पण लावून घेते. ताटली जरा छोटीच घेतली होती, त्याच्यामुळे ती थोडीशी अशी मावेनशी झाली आहे. आता लास्टच्या याला पण लावून झालेला आहे. मी आता आहे ना याला कोटिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता कसा दोन्ही साईडून मसाला लागलेला आहे. हे बघा, दोन्ही साईडून लागलेला आहे. तर इथे कोटिंग वापरण्यासाठी मी काय वापरलं आहे, तर मी रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि थोडासा मीठ घेतलेला आहे. ते इकडे पॅन ठेवलेला आहे. तेल गरम झाला की आपल्याला कोटिंग लावून फ्राय करायचं आहे. तर ते तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण आहे ना कोटिंगचं साहित्य करायला घेऊ, म्हणजे कोटिंग करायला घेऊया. तर इथं कोटिंग करायला मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच तांदळाचं पीठ, रवा, हळद आणि थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे. मीठ मी जास्त प्रमाणात नाही टाकलं, कारण कसं होतं आपण जेव्हा मीठ टाकतो ना, म्हणजे इथे आपण वांग्यामध्ये समप्रमाणात मसाला चं जे सारण केलं होतं, तर ते समप्रमाणात आपण मीठ टाकणार आणि त्याच्यानंतर मग जेव्हा कोटिंग केली तर ते जरासं ना खारट होतं. त्याच्यापेक्षा थोडासा चवीपुरता म्हणून मीठ टाकायचं आहे. तर रवा घातल्यामुळे थोडेसे असे मस्त मऊ मऊ आणि टेस्टला खूप छान लागतात. हे झालेलं आहे. आता आपण एक एक असं फ्राय करायला घेणार आहोत. हे बघा, हे असं झालेलं आहे. तसं एक 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 मी अशी कोटिंग करणार आहे आणि कोटिंग करून याला तव्यावर टाकत आहे. हे बघा, हे असे टाकत आहे. तर हे बघा, हे माझे टाकून झालेले आहे. साईडून आहे ना मी आता पीठ जो राहिलेला होता उरलेला कोटिंग करण्यासाठी घेतलेला, तर तो फेकायला नको म्हणून मग मी ह्याच्यामध्येच टाकून दिला. तो तुमच्यावर आहे, तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचं आहे तुम्ही स्किप करू शकता. मी टाकला कारण म्हणजे आमच्या इथे असं मसाला वगैरे जरी टाकला ना तरी खायला असतात. तर असं मधीतून ना तेल वगैरे टाकलेलं आहे मी आणि असं फ्राय करायला घेतलेलं आहे. जसं आपण तुकड्या फ्राय करतो ना, सेम टू सेम तसंच, फक्त थोडासा तेल साईडून म्हणजे करपायला नको, नाहीतर एकच बाजू करपेल आणि एका साईडची व्यवस्थित होणार नाही.